तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण नेटवर पफ बाई कशी करायची ते बघणार आहोत। मी याला अस्तर वगैरे काही लावणार नाहीये, डायरेक्ट याची पफ बाई करणार आहे, म्हणजे ते पण थोड्याशा चुन्या काढणार आहे वरती। ती कशी करायची ती बघा। आपल्याला ही डिझाइन आहे बघा याच्यावरती, ती आपल्याला ऍडजस्ट करून करायची आहे। ही बघा, आधी आपण कटिंग करूया, पेपर कटिंग करूया आधी। उंची आहे 9, 1 इंच वाढून घ्यायची, 10 घ्यायची, 10 वर मार्किंग करून घ्यायची। बाही घेर आहे 7, 7 म्हणजे 8 आहे। नॉर्मली म्हणजे 7 आलाय, आपण पावणे 4 घेऊया। 2 इंच शिलाईला थोडस लूजच ठेवूया, नेटच आहे म्हणून। आता आपल्याला उतार द्यायचा आहे। मुंडा आपण घ्यायचा आहे 3 इंच, स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आधी। मुंडा आला आहे 14, 7 इंचावर मार्किंग करायची। मग ही आपली मार्किंग झाली आहे 7 इंच। पुढे 2 इंच शिलाईला, हे बघा। इकडून आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची, 2 इंच। मोठी साईज असेल तर 2.5 इंच। मी डायरेक्ट ह्या स्केलनी मार्किंग करते। जेणेकरून आपल्या इथे फुगा येत नाही। मग आता ही अशी क्रॉस लाईन द्यायची, ह्याचा मध्य, परत ह्याचा पण मध्य, इथून पाव इंच, वरून पाव इंच, इकडून 2 इंचावर मार्किंग आणि 1 इंचावर मार्किंग। तर इकडून आपल्याला असं हे बघा, साधी सोपी पद्धत आहे सेप द्यायची। आता आपण आपला हा सेप झालाय देऊन, आता हे आपण कटिंग करूया आधी। हा मध्य आहे, हा बघा, हा पण मध्य आहे। ही वेगळ्या पद्धतीची मी दाखवली आहे तुम्हाला। आपणच मार्किंग करून घेऊया। आपण कटिंग करून घेऊया आधी। तुम्हाला जास्त पफ हवा असेल तर तुम्ही अजून क्रॉस ठेवली तरी चालेल। मला जास्त नको आहे, 2-3-4 चुन्या पडल्या तरी बस होतील म्हणून, कारण की लहान म्हणजे जास्त पण हेवी साईज नाहीये ना, आपलं 28 साईज ब्लाउज आहे, म्हणून मी थोडंसं पफ देणार आहे। त्यामुळे बघा, हे मी थोडंसं सोडलंय, 2 इंचच सोडलंय, जास्त नाही सोडलंय। हे बघा, 2 इंचच आहे बरोबर। तुम्हाला जर जास्त पफ हवा असेल तर तुम्ही 2.5 नाही तर 3 इंच सोडू शकता। आता आपण हे स्टिचिंग करूया। हे बघा, मी इथे कापड जॉईन करून घेतलंय। आता आपला हा मधला भाग आहे बघा, इथे कट दिलाय आणि इथे साईडला पण 2 कट दिले। आपण इकडून हे प्लेटी घेत यायचंय,
मधल्या भागापर्यंत प्लेटी घ्यायच्या. हे बघा एका साईडला 4 झालेत. आता ह्या साईडला असं पलटी मारायचे. ह्या साईडला इकडे पण 4च घ्यायचे. हे बघा आता आपण इकडून शिलाई मारून घ्यायची आहे. फोल्ड करायचं आधी. आता आपल्याला याला लेस लावायची आहे. आपली लेस लावून झाली आहे. आता मी जॉईंट करायची दाखवते तुम्हाला. डबल शिलाई मारून घ्यायची. हे बघा आपलं लावून. आता हे आपलं अस्तर आहे बघा. आतली हे असं दिसतं ना, त्यासाठी आपण ना ही अशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. हे बघा ही आपण बाजू अशी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची याच्यावरून. हे बघा आपली अशी शिलाई मारून झाली आहे. मग आपल्याला अस्तरचं हे दिसत नाहीये बघा, नेटचं कापड दिसत नाही मग आतमध्ये बांधल्यामुळे. तर आपण आधी कव्हर शिलाई करून घ्यायची याची. हे बघा आपली बाही जॉईन करून झाली आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.